आप्पा कुठे दिसत नाहीत? आप्पा जरा बाहेर गेलाय. अच्छा. तू बस की बस. काय जितू शेट तुम्ही पण का नाही? थांब शीतल, मी अभ्यासाला जाते. अगं परीक्षा झाली ना हो तुझी? वय पण पुढचं वाचत बसणार आहे. ते नंतर वाच, मला तुझ्या संगत बोलायचंय. अगं तिला वाचत बसायचं तर जाऊ दे की तिला. नंतर बोल तिच्याशी काय ती. नंतर नको, आताच बोलायचंय. बोल. बघितलं का काय? एवढं सगळं होऊन पण भैया आपल्यासाठी किती करतात. बर. मग म्हणजे हे बघ आई, तुम्हाला सगळ्यांना या सगळ्याचं कौतुक वाटत असेल, मला नाही वाटत. अगं कौतुक वाटायचं काय संबंध? कौतुक नाही तर अजून काय? आई, जितू शेट, शीतल म्हणतात ते बरोबर आहे. आम्ही खरंच काय नाही केलं एवढं. अहो भैया, एवढं सगळं होऊन पण तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय, ही मोठी गोष्ट नाही का? अहो काय मोठी गोष्ट. नाही भैया, अरे असं झाल्यावर एक एक जण एकमेकांच्या तोंडाकडे पण बघत नाहीत. तुझ्या मनाचा मोठेपणा आहे हो. अहो जितू शेठ, तुम्ही बाहेरच्या माणसांबद्दल बोलताय आणि मी काय बाहेरचा आहे का? हा, जे काय घडलं त्याच्यामुळे आम्हाला ना आमच्या घरच्यांना त्रास झाला, म्हणून काय संबंध तोडणं मला काय पटत नाही. हा, आता बाकी गैरसमज वगैरे ते वेळ गेला दूर होतील ते पण. हा, आणि आम्ही काय कुठल्या टोकाच्या निर्णयाला पोहोचलेलो नाही, तेवढी समज हाय आमच्यात. बाकी तुम्ही म्हणाल ते मान्य. शीतल, अजून पण विचार कर. मी काय म्हणतो आई, मी नंतर येतो. म्हणजे अहो भैया, तुम्ही काय बाहेरच आहे का? तुम्ही आमच्या संग आमची प्रत्येक चूक विसरून चांगलं वागणार आणि आमच्याकडनं प्रत्येक वेळी तुमची निराशा का व्हावी? हे बघा, जे काय होईल ते चांगलं होईल, पण तुम्ही प्लीज शीतलला काय बोलू नका. बघितलंस का? अगं आई, काय बघितलंस का? यो माणूस नाटक करतोय, खोटं बोलतोय यो. शीतल, यो तुमच्या संग गोड गोड बोलून तुम्हाला त्याच्या जाळ्यात अडकवतोय. त्याला आधीपासूनच माझ्या संग लग्न करायचं होतं, मागं लागला होता माझ्या. मी नाही म्हणलं म्हणून तुमच्यावर उपकार करायचं नाटक केलं यानं. शीतल, अगं काय बोलतीस? भैयाने आपल्याला मदत केली कारण गरज होती आपली. हा, योच तर प्लॅन होता याचा. आधी गरज निर्माण करायची आणि मग मदत करायची आणि मग त्या उपकाराची परतफेड माझं याच्या बरोबर लग्न लावून करून घ्यायची. शीतल, नाना, मी खरं सांगते, यो खरंच माझ्या मागे लागला होता. विचारा की याला. शीतल, काय पण तोंडाला येईल ते बोल नगस. भैया असं आयुष्यात कधीच वागणार नाहीत. एक मिनिट थांबा, मी येतो. ना ना, काळजी घ्या, येतो मी. आई सर, जितू शेठ, नानांची काळजी घ्या. बघितलं का पोरगी कशी बोलली ते? स्वतःचं म्हणणं खरं ठरवण्यासाठी दुसऱ्याला खोटं पाडायला बघतेय. शितले येडापाना करू नकोस. विचार कर. हे बघा, अजून येळ गेलेली नाही. मी काय विचार केलाय हे तुम्हाला चांगलंच माहिती. त्या आजाच्या नादात एवढ्या चांगल्या माणसाला धुडकावू नगस. मी माझा निर्णय आधीच सांगितलाय आणि आता जीव जरी गेला ना- बस, बंद करा हा विषय. उषा, तुला कळत नाही का भैया समोर कशाला काढला हा विषय? अक्का, ओ भैया,
अरे चांदवडीचा सलमान खान आला का परत? काय भैया? मामाकडे गेला होता ना रे? हा. आला का मटन बिटन आणून? हा इतका उशीर का लावला? अहो अब्बू इकडे सोडूनच चालते. हा बस कर तुझ्या स्टोर आहे. बरं एक काम कर आता. हा. घरी जा, बॅग बिग ठेव, तिथनं माझ्या बंगल्यावर जा. टॅलेंट असेल तिथं. माझी 4 व्हीलर घे, टॅलेंटला घेऊन ये ऑफिसवर. हा हा? आता चालत जातोय बे. गाडी घेऊन जा माझी. अहो भैया तुम्ही अरे, जा रे. काय मी जरा वॉकिंग करतो. हेल्थ मेंटेनन्स पाहिजे ना. हा मेंटेनन्स महत्वाची. हा ती केस साईडला घेऊन गाडी चालव ना तर दडकवशील कुणाला तरी. हा हा चालेल. नीट जा. ओके. भैयासाहेब ओ भैयासाहेब, शेखर कर. काय तुमचं लक्ष नाही राव आमच्याकडे. अरे असं काय नाही, बोल की. तुमचं आपण एकदम क्वालिटी फोटोशूट करूया की. कर बाबा. आता किती दिवस ते जुने जुने फोटो फ्लेक्सवर टाकायचे, त्यापेक्षा कोट बीट घालून फेटा विटा घालून फोटोशूट करूया की. असं म्हणतोस? हा. काढू मग. येऊ का? हा चला. होय, थांब. शीतल, तुम्ही इथं? होय मीच. अहो इथं कशाला आला उन्हातानाचं? मला सांगितलं असतं मी आलो असतो. होय उगाच यो भोळेपणाचा आव्हान न कसा. अहो काय बोलतोय तुम्ही हे? तुला काय वाटलं तुझे नाटक मला कळणार नाही? तुला चांगलंच ओळखून आहे मी. नाटक? अहो असं काय नाही. काय हाय आणि काय नाही ते मला सांगू नकस. माझ्या घरचे फसले पण मी फसणार नाही. तुमच्या घरच्यांना मी का फसवीन? माझ्या संग लग्न कराय. तू आधीपासून माझ्या मागायस हे चांगलंच माहितीये मला. मी तयार होणार नाही हे ओळखूनच तू मुद्दाम माझ्या घरच्यांना प्रॉब्लेम मध्ये टाकलंस आणि मग स्वतः त्यांना मदत करून त्यांच्या समोर हिरो झालास. सगळ्यांना माझ्या घरी तू पसंत आहेस, पण तुला काय वाटलं माझ्या घरच्यांना हाताशी घेऊन त्यांना फूस लावून मी तुझ्याशी लग्न करायला तयार होणार आहे? अहो आमच्या मनात असं काहीच नाही. तुझ्या मनात काय आहे ना ते चांगलंच माहितीये मला. पण तुझ्या या भोळेपणाला मी भीक देणार नाही. माझ्या घरातल्यांसमोर जो साधेपणाचा बुरखा घालून भोळेपणाचा आणलायस ना, तो बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही मी. शीतल, नाना स्वतःहून आमच्या घरी आले होते पत्रिका घेऊन लग्नाची बोलणी करायला. आपलं लग्न व्हावं असं कधीच वाटलं नाही तुला? म्हणजे हे बघ, माझ्या संग लग्न करायचं स्वप्न बघणं सोडा. मी जर लग्न केलं तर आजा संगच करीन. कारण माझ्या आजाची सर तुझ्यासारख्याला कधीच येणार नाही. अरे असं काय त्या आजाच्यात? आवाज खाली.